पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक ना, तुझा एवढा पाय दुखतोय तर आपण नको जाऊया ना सोहळ्याला। मी बाबांना कॉल करून सांगते। हा, तू वेडी आहेस का? ज्या सोहळ्याची इतके दिवस डोळे लावून वाट बघितली तो चुकवू मी? अगं पण तुझा पाय चिखा ग, सकाळी बाबांना चहा द्यायला गेले ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता आणि आता जर मी नाही गेले ना तर तोच चेहरा निरुत्साही होईल आणि मी बाबांना असं नाही बघू शकत, तुलाही माहिती। आणि तुझं काय ग? तुझा एवढा पाय दुखत असताना आपण सोहळ्याला जायचंय का? तू मला सांग, हा पाय दुखत असताना तू सगळ्यांसमोर उभं राहून गाऊ शकणार आहेस का? चिखा, मी गाणार नाहीये, माझा सखा माझ्याकडून गाऊन घेणार आहे। लेखणी त्याची, वाणी त्याची, आपल्या मुखी वदवून घेईल तो, हीच थोर कृपा त्याची। पिढा तू पण ना। बरं ठीक आहे, पण एक ऐक, इथून आपण पहिल्यांदा डॉक्टरांकडे जायचंय आणि मग सोहळ्याला। चिका नाही, आधी देवळात। माझा सखा वाट बघत असेल आणि मला सुद्धा कधी त्याच्यासाठी एकदा गाती येणं असं झालंय, त्याच्यामुळे आधी देवळात। म्हणजे तू एवढी हट्टी झाली असता, अजिबात ऐकत नाहीस। वेडाबाई कुठली। बरं ऐक ना, तिथे गेल्या गेल्या ह्यातलं प्लीज कोणाला काही सांगू नकोस। डोंट वरी, काही नाही सांगणार। चल, मी आधी तुला लेप लावून देते आणि मग साडी नेसायला सुद्धा मदत करते। केवढा सुजलाय ग पाय तुझा, चालताही येत नाहीये तुला। पांडुरंग हरी वासुदेव हरी। दादा, विठ्ठला, मी सांगून सांगून थकलो रे बाबा। आता तू समजाव बाबा ह्या गुरुजींना। त्यांना सारखी सारखी आठवण करून द्यावी लागते की आमची दोन कामं अजूनही तशीच बाकी आहेत। एक म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले आमच्या किशाचं विनाशी लग्न, आणि दुसरं म्हणजे असो, तुझ्यापासून काय लपलंय बाबा? तू तर या सृष्टीचा पालन करतायस, तुला तर सगळंच ठाव आहे। पांडुरंग हरी वासुदेव हरी। गुरुजी, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे आता या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागणार, त्यासाठी खर्च येणार। आता खर्च येणार म्हणल्यानंतर पैसे लागणारच ना। तुमच्याकडे आहेत पैसे? हे बघा गुरुजी, उद्या या मंदिराची बातमी पेपरात आली की या मंदिराच्या जागेचे भाव सुद्धा वाढणार। ही जमीन तुमच्या इतर जमिनींसारखी नाही आहे पाटील, पवित्र आहे, लोकांसाठी तीर्थस्थान आहे हे। माझ्या वीणाचं रोज कीर्तन होतं इथं, लोक विश्रांती घ्यायला, मन शांत करायला इकडे येतात। सगळं आपण तसंच ठेवू, नाही का? फक्त एक बदल त्यात करू गुरुजी। नाही म्हणजे वीणा अभ्यंकरचं कीर्तन या ऐवजी वीणा रांगडे पाटीलचं कीर्तन, एवढा बदल फक्त आपण करू। बाकी आपण या मंदिराचे मालक असूच। अहो, ज्या विश्वाची मालकी ज्याच्याकडे आहे त्या विठ्ठलावरती मालकी हक्क गाजवताय तुम्ही आणि तुमचा मुलगा। तो आमचा मुलगा? अहो, आमच्या मुलाविषयी तुम्हाला समजलं असेलच ना। आज तुमच्या मुलीला आमच्या मुलानं मोठ्या संकटातून वाचवलंय। जर तो तिथं वेळेवर पोहोचला नसता ना तर तुमची मुलगी या मंदिरात कार्यक्रमाला टाइमात पोहोचली नसती, हे ध्यानात ठेवा। कळलं काय? लक्षात ठेवा गुरुजी, तुमच्या मुलीला प्रत्येक वेळेस माझाच मुलगा संकटातून बाहेर काढणार। तुमच्या वीणाला ह्याच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकणार नाही। शक्य नाही।
माझा विठ्ठलच माझ्या वीणासाठी योग्य जोडीदार निवडेल. असं पांडुरंग हरी. दादा दादा नका लक्ष देतो तुम्ही. आपला सोहळा नीट पार पडणं जास्त महत्वाचं आहे. वाव, किती छान येत आहेत सेल्फीज. एक काम करते, हे सगळे जानूला पाठवते, खूप आवडतील त्याला. डॅडी, आपण आज बायको बरोबर लग्नाचं फायनल केलंय. हे बघा, सगळी तयारी सुद्धा करून आलो. लग्नाचा बस्ता सुद्धा घेतला बायकोसाठी, तो पण भारीतला. आणि आता या भयंकर गुरुजी लग्नासाठी नकार देऊ राहिले. असं कुठं असतंय का? ते मला काय माहित नाही डॅडी. मला लग्न करायचं, ते पण आजच्या आज, आत्ता इथं. नाहीतर मी आजच्या आज बायकोला उचलून घेऊन जातो, लग्न करतो, डायरेक्ट आशीर्वाद घ्यायला इथे. असं काय बावळटवाने वागतोयस? पण डॅडी तुम्ही पाहू राहिले ना, ते कसं आमचं ऐक. जरा धीर धर. आज मी तुला वचन देतो, या समध्या गावासमोर, ह्या गुरुजी समोर आणि विठ्ठला समोर मी तुला वचन देतो की तुझं लग्न आणि आपली डील दोन्ही कामं होणार. आणि हा अभ्यंकर गुरुजी हात पसरून भीक मागत आपल्या पायापाशी येणार. कळलं? कळलंय त्याला? कसे पाठवणार त्याला? तर मी सांगितलं मी आजारी आहे. उर्मी, अगं काय चाललंय तुझं हे सगळं? सेल्फी बंद करते, सेल्फी काढणं. ती वीणा बघ किती सुंदर दिसते. तुझं काय चाललंय? दिसू दे ना तिला सुंदर. आपण फोटो काढूया. स्माइल कर जरा, नीट हसणार. चल. किशन, आज काही गडबड करू नकोस प्लीज. हा सोहळा निर्विघ्न पार पडू दे. त्याला कुठली गालबोट नको. मी हात जोडून तुला विनंती करतो, प्लीज. करायची काही विनंती मान्य? हो बोलला. चला बाजूला जाऊन उभं राहू, बायकोची वाट बघू. पाहता ते रूप भरून लोचन, आनंदले मन वास तुझा. पाहता ते रूप भरून लोचन, आनंदले मन वास तुझा. तुझ्यात सामावे अवघे जीवन, लागे रात्रंदिन ध्यास तुझा. ध्यास तुझा पाहता ते रूप. करकटेवरी सावळी ती काया, असे तुझी माया भक्तावरी. करकटेवरी सावळी ती काया, असे तुझी माया भक्तावरी.
पायतळी व्हावे आम्ही वीट गोडी वीट जगण्याची पाहता ते रूप तुझाच रे देवा वाटतो आधार श्वास निराधार तुझ्या वीण वाटतो आधार श्वास निराधार तुझ्या वीण धावतो रे तुझा संकटा भक्ताच्या धावतो रे तुझा संकटा भक्ताच्या तुझ विण दुजा कोणी नाही पाहता ते रूप भरून लोचन आनंदले मन वास तुझा पाहता ते रूप भरून लोचन आनंदले मन वास तुझा तुझ्यात सामावे अवघे जीवन लागे रात्रंदिन ध्यास तुझा पाहता ते रूप पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. वीणा ग आता तरी सांग तुझ्या पायाला नक्की काय झालंय? बाबा ओ, काही नाही ते घाईघाईत निघाले आणि पाय मुरगळला. पण वीणा मला ना माझ्या 25 वर्षापूर्वीच्या गाण्याची आठवण आली. या विठ्ठलाच्या देवळात 25 वर्षापूर्वी मी विठ्ठलासमोर पहिलं कीर्तन केलं होतं. पण आता माझ्यापेक्षा सरस गायलीस तू. बाबा ओ, मी ती उंची नाही गाठू शकणार आणि मी जे काही गाते आज ते तुमचं ऐकूनच गाते. त्यामुळे माझं गाणं तुमच्यापेक्षा सरस कसं असेल? वीणा हा तुझा नम्रपणा झाला, पण खरंच खूप मनापासून गायलीस तू आज. तुझ्या गाण्यात ना एक गोडवा आहे, तो जप. अशीच मनापासून गात राहा.
विठ्ठलाची सेवा कर. खूप मोठी हो बाळा. काय चाललंय तुझं? हात सोड माझा. मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. एक तर तू खोटं बोललीस माझ्याशी आणि आता वर फालतूचं एक्सप्लेनेशन काय देत बसतेस? माझी बाजू ऐकून घे ना एकदा एकदा. हा तुला कळत नाहीये का? मला नाही ऐकून घ्यायचंय तुझं. रघुनाथराव, तुमच्या वीणाचा आवाज एक नंबर आहे हो. तुम्ही आता तिला मुंबईला पाठवला पाहिजे. तिथे तिला खूप संधी मिळेल. मुंबईत गेली तर ती खूप मोठी गायिका होईल. तुमच्या सूचनेकरता धन्यवाद. पण एक खरं सांगू का, मला माझ्या वीणाला संगमनेरच्या बाहेर नाही पाठवायचं. ती इथंच राहील. आणि कसं आहे ना साहेब, मला माझ्या वीणाच्या गाण्याचा बाजार नाही मांडायचा आहे. रघुनाथराव, तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्याला कुंपण का घालताय? एक सांगू का, वीणाला व्यावसायिक पातळीवरती गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. आणि मी अहो, हा तुमचा अट्टाहास आहे. नाही काका, माझ्यासाठी माझ्या बाबांचा शब्द म्हणजे प्रमाण आहे. आणि तो कुठल्याही भीतीपोटी नाही तर त्यांच्या प्रती असलेल्या आदरापोटी. वीणा, खूप दुखतोय का ग पाय? चल चल, आपण आत्ता ना डॉक्टरकडे जाऊया लगेच. चल. बाबा ते दादा दादा तुम्ही थांबा. अहो, बऱ्याच लोकांचं दर्शन आणि प्रसाद बाकी आहे आणि अनेकांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही थांबा, आम्ही जाऊन येतो. अरे नाही, पण मी येतो ना तुमच्या बरोबर. नको दादा, अहो तुमचं इथे असणं गरजेचं आहे. चिन्मय आहे ना, आम्ही दोघं बघून घेऊ. हा चल चल ये, चल ये. सावकाश. तू तू इथे बघ ना. ऐक ऐक. हे यार काय तुझं? हे बघ, मी खोटं बोलले, मी चुकले, मला मान्य आहे. पण त्यात माझा काहीच दोष नव्हता. अरे ऐक ना, तू बघ ना माझ्याकडे प्लीज. हात सोड ना यार. प्रभास, इकडे बघ ना. उर्मी, कुठे गेली ही कार्टी? जरा बरे कपडे घालायचे तर नाही. त्या वीणाने किती सुंदर साडी नेसलीये. सगळेजण तिचंच कौतुक करतायत. उर्मी ना, उर्मी कुठे गेली आहे ही? काय रजनी वहिनी, तुमच्या घरचा सोहळा आहे ना, मग तुम्हीच काय अशा तोंड फुगवून आहात? आई, अगं मुद्द्याचं बोल ना. वीणाचा तो मित्र आलाय बरं का सोहळ्याला. आजच लग्न वगैरे करतायत की काय? कोण मित्र? अहो तोच तो, नेहमी नाही का येत? अहो काहीतरीच काय सांगताय? अहो काहीतरी कुठे, आत्ता तर इथेच होता वीणाचं गाणं ऐकत. मग कुठे तो? सावकाश. आज मामा ऐक ना, मी हॉलमध्येच बसू का? अगं, आज तुला पाय लांब करून आराम करता येईल. हो, पण आतमध्ये एकटी बसले ना तर आजारी असल्यासारखं वाटेल. त्यापेक्षा बसते ना बाबा येईपर्यंत बाहेर. तू काय ऐकणार नाही. सावकाश. हळू. बरं वाटतं ना? सावकाश. वीणा, संकट आलं ना की माणूस एकतर देवाला दोष तरी देतो किंवा संकटासमोर हात तरी टेकतो. पण ह्यातलं तू काहीच केलं नाहीस. उलट अतिशय मनापासून प्रामाणिकपणे तुझं कर्तव्य पार पाडलंस. ठरल्याप्रमाणे विठ्ठलाचा अभंग गायलीस. तोही अतिशय तल्लीन होऊन आणि प्रसन्न चेहऱ्याने.
तुला इतक्या वेदना होत आहेत, आम्हाला कोणाला जाणूनही दिलं नाहीस. खरं सांगू वीणा, ही सुद्धा एक प्रकारची तपश्चर्या आहे बेटा. आणि मला खात्री आहे की तुला तुझ्या या तपश्चर्याचं फळ नक्की मिळणार. तू पुन्हा स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय तुझ्या सख्याचं कौतुक करायला ह्या 4 भिंतीच्या बाहेर पडणार. आणि तो दिवस लवकरात लवकर यावा अशी प्रार्थना विठ्ठलाकडे मी स्वतः करणार आहे.